काँग्रेस जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, इंस्टाग्रामवर रिझर्वेशन हटाव आंदोलन व्हायरल, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर रंगली सोशल मीडियावर चर्चा. काँग्रेस जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात डिजिटल आंदोलनाला झाली सुरुवात. E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी, 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी. पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सादर केलं विधेयक. विरोधकांच्या गदारोळामध्येच विधेयकावर आवाजी मतदान. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय. विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार. भाजपकडून बांसुरी स्वराज आणि शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार. बिहारमध्ये विद्यार्थ्यावर AK-47 मधून गोळीबार. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करत त्यांच्यावर FIR दाखल केल्याचा राहुल गांधींचा आरोप. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचं सेलिब्रेशन. सौरव दास, आशुतोष रांका डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तर व्हिडिओ 5 स्टार हॉटेलमधला असल्याचा आरोप. विरोधकांचा CJPवर निशाणा. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई. सीमापार दिशाभूल करणाऱ्या 500पेक्षा जास्त सोशल मीडिया प्रोफाईल्सची ओळख. 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्सवर कारवाई. मुंबईत राहायचं की कुठे हे फडणवीसांच्या हातात नाहीये. शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात देवेंद्र फडणवीसांचंच नाव. संजय राऊतांचं विधान. तर फडणवीसांचा राज्यात धाक, त्यामुळे त्यांना दिल्लीत घालवण्याची भाषा होते. महाजनांचा टोला. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. तर सुप्रिया सुळे सुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला. भेटीचं कारण अस्पष्ट. MPSC औषध निरीक्षक भरतीमध्ये पेपरफुटीचा रोहित पवारांचा आरोप. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवर पेपरफुटीचा आरोप. 12 लाखामध्ये पेपर फोडल्याची माहिती. अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटलांनी फेटाळले आरोप. औषध निरीक्षक पेपरफुटीची तक्रार बनावट असल्याची माहिती. तक्रारदारानेच MPSCला मेल करून सांगितलं, तर धमकावून तक्रार मागे घ्यायला लावल्याचा रोहित पवारांचा आरोप. दुसरा तक्रारदार मात्र चौकशीवर ठाम. MPSC पेपरफुटीवर आयोगाकडून स्पष्टीकरण. पेपरफुटी प्रथमदर्शनी निराधार असल्याची आयोगाच्या अध्यक्षांची माहिती. पुराव्याची शहानिशा करूनच पोलिसात तक्रार दाखल करू, अध्यक्षांचं स्पष्टीकरण. आमदारांनी विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा. मुख्यमंत्री फडणवीसांचा सगळ्या आमदारांना सल्ला. शासनाचं डोकं खात राहा म्हणजे कामं होतील. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. निधी कमी पडू देणार नाही, दिलं आश्वासन. LGBTQ समाज हा आपलाच समाजाचा भाग. त्यांना मानानं जगण्याचा अधिकार. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं हे अयोग्य, भागवतांचं विधान. बदलापूरमध्ये बेकरीत ग्राहकांसमोरच उंदरांचा सुळसुळाट. खारी बिस्किटच्या ट्रेमध्येच उंदरांचा वावर. तर दुसरीकडे सोया चापच्या पिठामध्ये चक्क लोळताना दिसतोय कर्मचारी. साखरेचा गोडवा महागला, दर 8 रुपयांनी वधारले. घरखर्चाचा ताळमेळ बिघडला. साखरेच्या दरामध्ये 15 दिवसात 8 रुपयांची दरवाढ. साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर.